घेऊन अभिनव तयार, समोर फलंदाज अतुल म्हात्रे. पहिला चेंडू चांगला लॉब केला, स्टेडियम फटका, उंच उंच गगनचुंबी फटका. चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती 6 धावेने श्री गणेशा करतोय, 4.25 घेतोय अभिनवाचा तो मात्र फलंदाज अतुल म्हात्रे. जबरदस्त सुरुवात, चांगली सुरुवात आपल्या बॅटिंग मार्फत, आपल्या फलंदाजी मार्फत. ती मात्र अतुल म्हात्रेची अतिशय वेगवान टाकणारा चेंडू आणि त्या वेगाचा वापर करताना दिसतो अतुल म्हात्रे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, जणू काय हायलाइट प्रकारचा हा फटका. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा लांबच लांब फटका, षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. आपल्यातून सुरुवात अतुल म्हात्रे यांच्या बॅट मधून. आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या झाली ती 12. 2 चेंडूचा खेळ केला अतुल म्हात्रे आणि 2 चेंडूवरती सलग 2 षटकार मारले आणि षटकाराने या 2 षटकांची धावसंख्या होती ती मात्र 12. पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय अभिनव सेठ ज्याने दिवसभरात चांगली गोलंदाजी केली आणि त्याच गोलंदाजावर तुटून पडलाय पहिल्या 2 चेंडूवरती. तर पाहावं लागेल अतुल म्हात्रे आपल्या संघासाठी म्हणजे मातोश्री 11 संघासाठी कितपत योगदान देतो. आतापर्यंत सुरुवात केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अभिनव सेठ याच्यावरती तुटून पडला, हल्ला केलाय. पाहावं लागेल अभिनव सेठ यानंतर कमबॅक करतो का. पुन्हा एकदा अभिनव तयार, समोर फलंदाज अतुल. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी चकवा देतो हा चेंडू. टप्पा थोडासा मागे घेतला आणि त्या कारणाने कुठेतरी बीट होताना दिसतोय अतुल म्हात्रे. चेंडू मात्र तो निर्धाव, तर सायकल स्वार नन्ना मुन्ना जरा बाहेर. तर हा तिसरा चेंडू होता अभिनव यांच्या मार्फत आणि सुरेश चेंडू होता पूर्णपणे बीट करतोय अतुल म्हात्रे यांना. कमी करू आवाज कमी करा. तर पाहावं लागेल अभिनव सेठ पुन्हा जाता समोर फलंदाज आक्रमक पवित्रा घेतला पहिल्या चेंडू पासून अतुल म्हात्रे. जोरदार प्रहार आता मध्ये तळाच्या दिशेने चेंडू होतो जमिनीसर परत 4 धावांसाठी. आतापर्यंत आपण विचार केला अतुल म्हात्रे यांचा पहिला 2 चेंडू होती 2 षटकार, त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आलेला हा चौकार. म्हणजे आतापर्यंत 2 षटकाराने चौकाराच्या मोबाईल धावसंख्या होती 16, सांघिक धावसंख्या 16 आणि वैयक्तिक धावसंख्या 16. काय फलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. आता मात्र बसू मानत नव्हता, हुक केलाय, चेंडू मात्र जातोय किपरला चकवा देत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतोय 4 धावा. धावसंख्या जलद गतीने वाढवण्याचा प्रयत्न होतोय तो मात्र अतुल म्हात्रे त्यासाठी यशस्वी देखील होतोय. धावसंख्या झाली ती 20. पहिला षटक चालू असताना शेवटचा चेंडू बाकी असेल, अतिशय तुटून पडला अभिनव सेठ याच्यावरती तो मात्र अतुल म्हात्रे दाखवतोय. अतुल म्हात्रे आपली फलंदाजी मी रायगड जिल्ह्यामध्ये का फेमस आहे. चांगली फलंदाजी, चांगली फटकेबाजी पाहायला मिळते या रात्रीच्या सत्रामध्ये. ते मात्र अतुल म्हात्रे यांच्या मार्फत पुन्हा रिओशिप अटम करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू मात्र आता सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. काय फलंदाजी पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठून काढतो अतुल म्हात्रे. लाजवाब फलंदाजी, अफलातून फलंदाजी पाहायला मिळते अतुल म्हात्रे यांच्या बॅटमधून. पॉवर प्लेचं शतक हाताळलं होतं अभिनव सेठ आणि त्याला जवळजवळ 24 धावा कुठून काढले. यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश. चांगली सुरुवात, चांगला श्री गणेशा करून घेतला, चांगला समाचार करून दिलाय तो मात्र अतुल म्हात्रे यांनी. पूर्णपणे अभिनव सेठ याची हवा काढून टाकली पहिल्या षटकामध्ये. तर मी विनंती करेन जेडी कुठे असतील तर लवकर फॅमिलीशी संपर्क साधायचा आहे. सुशांतजी पाटील आपली वाट बघत आहे या ठिकाणी. जेडी तर नक्की आता कुठेतरी धावा रोखाव्या लागतील, धावा थांबवाव्या लागतील, धावाला लगाम द्यावं लागेल. त्यासाठी गोलंदाज होतो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार असेल तो मात्र प्रशांत ली. आणखी एक रफ्तार वेगवान गोलंदाज समोर मात्र फलंदाज असेल तो अक्षय गोवारी. प्रथम स्टाईलला खेळता लॉप केलाय मिडविकेटच्या दिशेने 1/4 धावांसाठी.
काय फलंदाजी पाहायला मिळते मातोश्री 11 कामोडे संघामार्फत. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती अतुल म्हात्रेने तब्बल 24 धावा कुठून काढले. त्यानंतर मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अक्षय गोवारी आता आपल्या फलंदाजीचा नमुना दाखवताना या कामोड्याच्या मैदानावरती खतरो का खिलाडी नाम आहे अक्षय त्या प्रकारची ही फलंदाजी अक्षय गोवारी यांच्या मार्फत पुन्हा एकदा ली तयार असेल. पुढचा चेंडू घेऊन जोरदार प्रहार करण्यापर्यंत डाव्या भारतात जाणारा चेंडू परंतु त्या ठिकाणी थोडासा कुठेतरी पॅड लावतो चेंडू आणि या कारणाने चेंडू मात्र होतो निर्धाव. बऱ्याच उशिरानंतर येणारा हा निर्धाव चेंडू तो मात्र प्रशांत ली अतिशय वेगवान असा गोलंदाज आपण पाहतो. त्याची गोलंदाजीची शैली 15 ते 14 पावलांतर रनअप घेऊन वेगवान राईट आर्म वर विकेट मारा करतील तो फलंदाज अक्षय गोवारी याला जोरदार लॉब केला. पुन्हा एकदा पाहावं लागेल नक्की मिडविकेटच्या दिशेने 4 धावांसाठी प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर पडण्याचं काम करतात ते अतुल म्हात्रे आणि अक्षय गोवारी. काय फलंदाजी पाहायला मिळते रात्रीच्या सत्रामध्ये चाललेला हा अतिशय रोमांचक सामना. एका बाजूला मातोश्री 11 तर दुसऱ्या बाजूला आयडियल अकॅडमी यांच्यामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते ती मात्र मातोश्री 11 संघामार्फत. संघाची धाव संख्या बघता बघता दुसरे षटक चालू असताना 32 धावसंख्येवर पोहोचली. कुठेतरी धावा रोकाव्या लागतील ते मात्र आयडियल अकॅडमी संघाला. आता मात्र खोल पदरी चेंडू ब्लॉक पदरी चेंडू काही समोरला नाही अक्षय गोवारी याला आणि हा चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय प्रशांत ली यांच्या मार्फत आणि अशा प्रकारची गोलंदाजी आता करावी लागेल प्रशांत ली याला आपल्या संघासाठी. कारण धावांचा विचार केला तर बऱ्याच धावा खर्च झाल्या आतापर्यंत. आता मात्र आकोटापे चेंडूचा वेग घेता चेंडूला फेकावून दिलं फायनल चेंडू करून 6 धावांसाठी. या 6 धावेने जलद गतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38. पूर्णपणे अक्षय गोवारी आणि अतुल म्हात्रे आयडियल अकॅडमी या संघाच्या गोलंदाजावरती तुटून पडलेत. अक्षरशः हवा काढून टाकली गोलंदाजांची. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आणि आता मात्र आलेला प्रशांत ली आतापर्यंत 5 चेंडू टाकले आणि 5 चेंडूमध्ये जवळजवळ 14 धावा खर्च केला तर प्रशांत ली याने शेवटचा चेंडू असेल पाहावा लागेल. अक्षय गोवारी आजच्या दिवसभरात चांगली कामगिरी करतोय चांगली फलंदाजी करतोय चौपे फलंदाजी करताना दिसतो अक्षय गोवारी. जोरदार लॉब केलाय. आता मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्र घेतो झेल खाली आणि त्या ठिकाणी क्षेत्र कोणतीही चूक करत नाही आणि या ठिकाणी मोठा गडी जाळ्यामध्ये अडकतो तो मात्र अक्षय गोवारी यांच्या स्वरूपात मोठा धक्का बसतो तो मातोश्री 11 संघाला. पहिला धक्का गडी बाद होतो तो मात्र अक्षय गोवारी यांच्या स्वरूपात. नेम काय रे दैवत हे दैवत बॅट्समन हॅलो काटकर नाही बॅट्समॅन काटकर बॉलर कोण आहे. ओके तर नवे फलंदाज जातो हा नितीन बनाले बॉलर. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये अनिकेत काटकर. पाहावं लागेल गोलंदाज आहे तो मात्र नितीन पनाले. जोरदार प्रहार करतोय या ठिकाणी चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अतुल मात्र काही थांबताना दिसत नाही. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि 6 धावांनी जलद गतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 44. तिसरी चालू असताना तर या ठिकाणी नारायण गायके मोरेले यांचा हा खेळाडू त्याला एक नामी संधी आली तर त्याने सलग 3 झेल टिपले तर सुहास भारती आणि विश्वास जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तसेच नारायण गायके यांनी जर विकेट घेतला तर प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक. नारायण गायके यांच्याकडे पारितोषिकाची
लूट लागलेली आहे या ठिकाणी. काय घडतंय महमूद होता झेल काढून काय काढलं मला वाटतंय. झेल सुट्टे जोरदार मिळतो अतुल म्हात्रे याला. तुपानी खेळी करताना दिसत होता अतुल म्हात्रे. एक संधी होती त्याला बाद करण्याची परंतु कुठेतरी संधी गमावत आहेत. एक जीवदान मिळतं या जीवदानाचा फायदा मात्र नक्कीच अतुल म्हात्रेच्या पुढे होणार. तर आतापर्यंत विचार केला 8 चेंडूमध्ये 32 धावा कुठून काढल्या तर मात्र अतुल म्हात्रेने संघाची धावसंख्या झाली 46. तिसरा चेंडू चालू असणार नितीन पराले एक मोठं नाव आहे रायगड मधलं. पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज असेल तो मात्र अतुल म्हात्रे. उजव्या दिशेच्या भारतात जाणार चेंडू खराब चेंडू परंतु विकेट घेऊन जर चूक करतो आणि त्याचा मोबदला भरावा लागतोय तो मात्र आयडियल अकॅडमी संघाला या ठिकाणी 1+4 5 धावा मिळतील. धावसंख्या होते झेल 51. 50 धावा होत आहे पूर्ण 51 धावा होत आहे. तर मात्र मातोश्री इलेव्हन संघाच्या काय फलंदाजी राहिली आतापर्यंत. मातोश्री इलेव्हन संघाची पहिल्या चेंडू पासून तुपानी खेळी पाहायला मिळते. अतुल म्हात्रे अजूनपर्यंत एक हाती झोंग होताना दिसतो या ठिकाणी. तर पाहावं नितीन पराले कुठेतरी विकेट घ्यावा लागेल अतुल म्हात्रेची. जोरदार पार करण्याचा प्रयत्न चेंडूला लॉब केला पाहावा लागेल त्या ठिकाणी. क्षेत्रशः स्कोर लेगच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार. एका धावावरती समाधान मानतो तो मात्र अतुल म्हात्रे. आणि धावसंख्या होते ती बघता बघता आतापर्यंत 52. तिसरी सरी चालू असताना आता मात्र प्रथमतः शाळेला खेळतो अविनाश काटकर. तर या ठिकाणी नारायण गायके यांनी जर झेल टिपला सलग 3 झेल टिपले तर विशाल पाटील आणि सुहास भारती यांच्या प्रत्येकी 1000 रुपयाचे पारितोषिक जाहीर. चांगला चेंडू होता आकुटाचा चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता अविनाश काटकर याने अनिकेत काटकर याने परंतु प्रयत्न कुठे फसला आणि चेंडू मात्र तो विकेट किपर यांच्या हातामध्ये निर्धाव. बऱ्याचशा वर्षानंतर येणारा हा निर्धाव चेंडू नितीन पनाले यांचा. नितीन पनालेने घेतलेली स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसतोय. अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल नितीन यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकवत येणारा हा चेंडू काय समजला नाही. तो अनिकेत काटकर याला वारंवार बीट होताना दिसत आहेत आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो आयडियल अकॅडमी या संघाला. जेवढे निर्भर चेंडू येतील ना तेवढा आयडियल अकॅडमी या संघाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि जेवढे खराब चेंडू मिळतील त्याचा फायदा मात्र उठवतील ते मातोश्री इलेव्हन संघ. तर पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा नितीन पनाले. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी पद्धतीचा हा चेंडू सलग 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. पंचांगले अपील करतायत दाद मागतायत पंचांगले. पाहावं लागेल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतोय. पंचांची कोणी वाद घालू नये. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. कमिटीचा हा रोल आहे. कमिटीकडून सूचना असेल पंचांची कोणत्याही संघाने वाद घालू नये आणि पाहावं लागेल नक्कीच पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. नॉट आउट. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतोय. धावसंख्या होती 52. एक गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. अक्षय गोवारी यासारखा मोठा खेळाडू बाद झाला होता. सलामीला आलेला होता अक्षय गोवारी. तर पाहावं लागेल 3 षटकांचा खेळ म्हणजेच 18 चेंडूचा खेळ संपला. जवळजवळ धावसंख्या उभी केली ती 52. काय फलंदाजी पाहायला मिळते मातोश्री इलेव्हन संघातर्फे. तर आपण पाहतो पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या होतं 4थं षटक घेऊन होते गोलंदाज प्रशांत. एक वेगवान गोलंदाज धारदार गोलंदाज आता रायगडमध्ये आपलं नाव कमवलंय तोच हा गोलंदाज प्रशांत. गोलंदाजी मार्फत पंचांच्या मला वाटते उजव्या बाजूने सुरुवात करेल. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. समोर असलेला सलामीवर फलंदाज ज्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला अतुल म्हात्रे तयार. समोर बेट प्रशांत असेल. पहिला चेंडू फुलडार प्रकार चेंडूला हलका प्रयत्न खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार. एका धावावर तर समाधान मानतोय आणि धावसंख्या पुढे जाते. एका धावाने धावसंख्या होते 53. एक गडी बाद 53. आणि आता मात्र शाळेला खेळतो अनिकेत काटकर. अनिकेत काटकरला कुठेतरी आपला जलवा दाखवावा लागेल. अनिकेत काटकरला कुठेतरी अतुल म्हात्रे साथ द्यावी लागेल. तर पाहावं लागेल पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू. चांगला चेंडू खाली राहणारा चेंडू होता प्रशांत याचा. चेंडू काय समजला नाही. अनिकेत काटकरला वारंवार बीट होताना दिसतोय ते मात्र अनिकेत काटकर. एका बाजूला विचार केला 10 चेंडूमध्ये 34 धावा करणारा अतुल म्हात्रे जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला राहतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल त्या अनिकेत काटकरला. तर पाहावं लागेल प्रशांत पुढचा चेंडू घेऊन लॉब केलाय. पाहावं लागेल लॉंगच्या दिशेने चांगलं क्षेत्र होते नारायण गायके ज्याच्यासाठी पारितोषिक लावले. सलग 3 झेल घेतले तर विशाल पाटील आणि सुहास भारती यांच्याकडे प्रत्येकी 1000 रुपये. तर पाहावं लागेल नारायण गायके एक क्षेत्ररक्षक
कामवाड्याचा जॉन्ट डोस म्हणून त्याला ओळखलं जातं. तोच नारायण गायकवाड होता त्या ठिकाणी. चांगला फटका, देखला फटका, समोर दाखवणार हा फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र होते 4 धावांसाठी. या 4 धावांनी धाव संख्या पुढे जाते. जलद गतीने धाव संख्या होते ते मात्र 58. तर नक्कीच या ठिकाणी अतुल म्हात्रे आतापर्यंत वैयक्तिक 38 धावसंख्या खेळत आणि त्याने जर 50 रन पूर्ण केले तर गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपये तो पारितोषिक जाहीर झालेले आहे. तर पाहावं लागेल गणेश यादव या ठिकाणी फलंदाजी पाहताना दिसत आहेत ती मात्र अतुल म्हात्रे यांची रेवशी वाटप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न सक्सेस झालेला, परंतु 30 सर्कल मध्ये असलेला हा चेंडू चांगला क्षेत्र होतोय आणि चेंडू मात्र येतो निर्धाव. 59 59 धाव संख्या होते ते मात्र 58. चौथं षटक चालू आहे. निर्धाव चेंडू होतो या ठिकाणी. तर अतुल खेळतो वैयक्तिक 12 चेंडू 38 धावा. 38 12 बॉल 38. अतुल मात्र चांगला चेंडू पहिली चेंडू 55. आज बघा त्याला 55 बोट आकाशामध्ये चांगली फलंदाजी करत होता अतुल. मात्र कुठेतरी नजर लागते आणि त्याचा मात्र फायदा होतोय. आयडियल अकॅडमी संघाला मोठा मासा गळायला लागतो. अतुल म्हात्रे यांच्या स्वरूपात मोठा गडी बाद होतोय. तंबूचा रस्ता पकडतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. मात्र श्रीलेवन संघाचा अवघ्या 58 धावसंख्येवरती 12-13 चेंडू मध्ये 38 धावा करून तंबूचा रस्ता पकडतो. आपण विचार केला एकूण धावसंख्या होती 58, त्याच्यामध्ये 13 चेंडू 38 धावा. एकट्या अतुल म्हात्रेची एकदा जोरदार धावा होऊन जाऊन अतुल म्हात्रेसाठी 12 फलंदाजी पाहायला मिळाली. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतो. आणखी एक चांगला फलंदाज मोठा फलंदाज रायगडमध्ये दैवत म्हात्रे. दैवत म्हात्रे जातो फलंदाजीसाठी. दैवत म्हात्रेला नक्की जशी कामगिरी अतुल म्हात्रेने केली त्या प्रकारची कामगिरी त्याला नक्कीच करावी लागेल, कारण आणखी एक मोठं नाव आहे रायगडमधलं. दैवत म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे रायगडमध्ये. तर आता मात्र स्टाईलला खेळेल तो फलंदाज. असं वाटलं की म्हणजे ते धावलंय अनिकेत काटकर. तर असे गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज निखिल कदम. छोटा पॅकेज बडा धमाका. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू खोलो चेंडू चांगला चेंडू चांगली सुरुवात सुरुवात निखिल कदम यांच्या मार्फत. काय चेंडू टाकला होता, काय चेंडू फेक केली होती निखिल कदम याने. यासाठी की काय नितीन पनाले यांनी त्याची निवड केली 4थ्या षटकामध्ये, माफ करा 5व्या षटकामध्ये. आणि आता उर्वरित 5 चेंडू बाकी असते. अनिकेत काटकरला कुठेतरी आक्रमण करावं लागेल. पूर्णपणे काम केले तर अतुल म्हात्रे याने जोरदार प्रहार लोप केला. स्टेडियम पद्धतीचा फटका पाहावा लागेल. चेंडू मात्र त्या ठिकाणी विसावतोय क्षेत्रकाच्या हातामध्ये. आणखी एक मोठा फलंदाज बाद होतोय अनिकेत काटकर यांच्या स्वरूपात. संघाला मिळालेला हा 3रा धक्का अनिकेत काटकर यांच्या स्वरूपात. आणि आतापर्यंत आपण पाहायला विचार केला 58 धावा. 58 धावावरती 3 गडी बाद. 4 षटकं संपली. 5वं षटक चालू आहे. 2 चेंडू फेकून झालेत आणि 4 चेंडूचा खेळ बाकी. त्यासाठी वरणी लागते वरच्या क्रमांकावरती ते म्हणजे नवपाडा एक्सप्रेस अष्टपैलू. आणखी एक अष्टपैलू खेळाडू दुर्वेश गोवारी. तर पाहावं लागेल दुर्वेश गोवारी. आपण नेहमी ज्या फलंदाजी पाहत आलो डान्सिंग क्रिकेट खेळणारा हा फलंदाज म्हणून त्याला ओळखला जातं. कामोट्यामध्ये रिओशिप खेळणारा हा फलंदाज. पाहावं लागेल येणारे 4 चेंडू. या 4 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी मातोश्री संघासाठी कितपत योगदान येतो. पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट चेंडू मात्र अशा अतिशय सुरेख प्रकारे टाकला होता तो निखिल कदम याने. चांगली गोलंदाजी लावली ती निखिल कदम यांची. निखिल कदम यांचा विचार केला तर आपण नेहमी पाहतो अतिशय सुरेख गोलंदाजी करतो, त्याप्रमाणे सुरेख फलंदाजी देखील करतो. शेवट षटक हाताळतो. आता 3 चेंडू त्याने हाताळले. 3 चेंडू मध्ये जवळजवळ 1 धाव खर्च केले. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा दुर्वेश गोवारेला जोरदार पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय तो दुर्वेश गोवारे यांचा. नक्कीच अतिशय महत्वाचे चेंडू होते 2 चेंडू. त्या 2 चेंडूमध्ये मोठ्या फटक्याची आवश्यकता होती त्यांच्या संघ नायकाला संघ मालकाला, परंतु असं काही कामगिरी करू शकला नाही दुर्वेश गोवारी. तर पाहावं येणार आहे 2 चेंडू बाकी. दुर्वेश गोवारीने काहीतरी आगळा प्रकार करावा लागेल. पुन्हा एकदा तो प्रकार
बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाही, फक्त हवा घालण्याचं काम करतोय तो मात्र धीरज गोवार या ठिकाणी. आतापर्यंत विचार केला तो 4 निर्धाव चेंडू टाकले निखिल कदम याने. काही गोलंदाजी पाहायला मिळाले. आपल्याला दिलेली जबाबदारी कर्णधाराने पूर्णपणे पार पाडताना दिसतोय तो मात्र निखिल कदम. छोटा पॅकेज बडा धमाका या नावाने का ओळखला तर त्याचं प्रदर्शन दाखवतो तो मात्र निखिल कदम. आता मात्र थोडे पुढे टाकलेला चेंडूला भेकावून दिलेली धीरज गोवार याने. चेंडू मात्र जातो स्ट्रेट पद्धतीने 6 धावांसाठी. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा मोठा फटका धीरज गोवार यांच्या बॅट मधून या 6 धावेला संघाच्या धाव संघाला थोडस आकार मिळते. धाव संख्या होती ती 64. 30 चेंडू मध्ये 64 धावा पूर्ण केल्या आणि 65 धावांचं आव्हान असेल ते मात्र आयडियल अकॅडमी संघाला. तर नक्की 30 चेंडूंचा खेळ संपला. 30 बॉलचा खेळ संपला. 30 चेंडूमध्ये 64 धावा भारदा खेळी केली होती ती मात्र अतुल म्हात्रे यांनी. काय फलंदाजी केली होती, काय सुरुवात केली होती आपल्या फलंदाजी मार्फत आणि अशा प्रकारच्या फलंदाजी गरज होती मातोश्री 11 संघाला. त्याच्या प्रकारे साजिशीची खेळी केली होती अतुल म्हात्रे यांनी. जबरदस्त सुरुवात आणि त्याच्या फलंदाजी जोरावरती संघ मात्र जाऊन पोहोचतो जवळजवळ 64 धावसंख्येवरती. 65 धावांचा आव्हान असेल ते मात्र आयडियल अकॅडमी या संघाला. तर दोन्ही संघाचा आपण या ठिकाणी विचार केला ना, दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तर पाहावं लागेल येणारे 30 चेंडू असतील, 30 चेंडू मध्ये धावा करायला लागतील ते 65. तर पाहावं लागेल कशा प्रकारे या आव्हानाला सामोरे जातील ते मात्र आयडियल अकॅडमी संघाचे खेळाडू. तर चला लवकर क्षेत्ररक्षण पाहून घ्या. मी विनंती करेन मातोश्री 11 संघाच्या कर्णधारावर संघनायकाला लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच आयडियल अकॅडमी आपली सलामी जोडी जी असेल ती मैदानामध्ये दाखल करा. तसे दोन्ही पंचांना विनंती करेन लवकर सामना चालू करून घ्या. जास्तीत जास्त वेळ खर्च करू नका. तर आपण या ठिकाणी पाहतोय शुक्रवारपासून चालू झालेल्या स्पर्धा KJN व KPL जैन म्हणून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोजा आयोजित या स्पर्धा पार पडतात. गेल्या शुक्रवारपासून जवळजवळ आजचा हा तिसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना आपल्या समोर असेल. एका बाजूला मातोश्री 11 विरुद्ध आयडियल अकॅडमी. प्रथमतः फलंदाजी करताना मातोश्री 11 यांनी 30 चेंडूमध्ये 64 धावा उभ्या केल्या. 65 धावांचं आव्हान ठेवले आणि 65 धावा करायला लागतील त्या आयडियल अकॅडमी संघाला. तर पाहावं लागेल कोणता असा फलंदाज असेल जो सुरुवातीपासून अतुल म्हात्रेसारखी तुफानी फलंदाजी करेल, वादळी खेळी करेल. नक्कीच सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसेल ते आयडियल अकॅडमी या संघामार्फत. तसेच मातोश्री 11 संघाचं क्षेत्ररक्षण पागवताना दिसतोय तो अतुल म्हात्रे. तर आज लवकर जरा घाई करा, लवकर सामना संपवून घ्या. बराचसा उशीर झाला या स्पर्धेला. अशा दिवसभरात बरेच काही तांत्रिक अडथळे आहेत, त्याच्यामुळे बराचसा उशीर झाला या स्पर्धेला आजच्या दिवसाला. तर थोडंसं तुम्ही कमिटीला सहकार्य करा अशी मी विनंती करेन. अभिनवानी नितीन बनाले ना, तर नक्की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन स्वतः नितीन पणाले येत आहे स्ट्राईकला खेळण्यासाठी. त्याला साथीदार म्हणून लागता येते नॉन स्ट्राईकला अभिनव सेठचा विचार केला तर कालच्या दिवसापासून भारदार फलंदाजी केली आपल्या संघासाठी म्हणजे आयडियल अकॅडमी संघासाठी. त्याच फलंदाजी ओढणी लागते नितीन पणालेच्या समूह सलामीच्या फलंदाजीसाठी. तर पाहावं लागेल येणारे 30 चेंडू 65 धावा रोखण्यासाठी प्रथमतः षटक घेऊन येतो गोलंदाज. आक्रमक फलंदाजी केली होती ज्या फलंदाजाने तोच अतुल म्हात्रे सज्ज असेल पहिलं षटक घेऊन. अष्टपैलू खेळाडू पंचांचा इशारा तो सामना चालू. पहिला चेंडू नितीन पणालेला. पहिला चेंडू आकोटाबे चेंडू पॅड आणणारा चेंडू काय समजला नाही तो नितीन यांना आणि चांगली सुरुवात होती ते अतुल म्हात्रेच्या मार्फत. ज्या अतुल म्हात्रेने षटकाराने सुरुवात केली होती फलंदाजी करताना त्याच अतुल म्हात्रेने गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू टाकून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. जवळजवळ 100% योगदान देताना दिसतोय तो मात्र मातोश्री 11 संघासाठी. उलटा प्रकार चेंडू आणि अशा प्रकारचे चेंडू नक्की नितीन पणाले कधी सोडणार नाही. ही संधी कधी हुकत नाही तो नितीन पणाले आणि त्याला पूर्णपणे फायदा या ठिकाणी उठवतोय. चेंडू मात्र जातोय
6 धावांसाठी वैयक्तिक 6 सांघिक 6 चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र नितीन पणाले यांच्या बाजूने. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल नितीन याला आपल्या संघासाठी विजय खेचून आणावा लागेल. पुन्हा एकदा लॉब केला जमला सरपंच चेंडू जाणार स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा 4 धावा. पहिला चेंडू सुरे टाकला होता अतुल म्हात्रेने त्यानंतर मात्र पूर्णपणे चेंडूचा वेध घेतला पूर्णपणे तपासणी केली गोलंदाजाची आणि त्याच्यावर आक्रमण चालू केले ते मात्र नितीन पणाले. सलग 2 चेंडू होती मोठे प्रहार धावसंख्या होते 10 जलद गतीने पुन्हा लॉब करतोय फायनलच्या दिशेने पाहावं लागेल चेंडू मात्र जातोय 1 बाउंड 2 बाउंड 3 बाउंड 4 धावांसाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते ज्या प्रकारे अतुल म्हात्रेने सुरुवात केली त्याच प्रकारचं उत्तर देताना या ठिकाणी दिसतंय तो मात्र नितीन पणाले आणि अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल जर 500 धावांचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर. चांगली फलंदाजी सुरेख फलंदाजी नितीन पणाले यांच्या मार्फत. पुन्हा एकदा लॉब करतोय पाहायला छोट्या सर्कलमध्ये चेंडू त्या ठिकाणी झेलची संधी होती परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षक फंबल झाला त्या कारणाने एक जीवदान मिळते नितीन पणाले सारख्या मोठ्या खेळाडूला. 1 धाव तो मात्र नक्की मिळते. एका धावाने धावसंख्या पुढे जाते धावसंख्या होते ती 15. आता मात्र प्रथम स्टाईलला खेळ अभिनव सेठ ज्याने कालच्या दिवसापासून चांगली फलंदाजी केली तोच हा फलंदाज पूर्णाला बॅक फुटला आला चेंडूची पाहणी केली चेंडूला पाठवून दिले तर पॉईंटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी 1 धाव तो नक्की घेणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावाचा प्रयत्न धाव चेक करण्याचा प्रयत्न. मला वाटतंय विकेट किपर विकास गोवारी कुठेतरी चूक करते या ठिकाणी धाव चेक करण्याची संधी होती आणि संधी मात्र गमावून बसतोय तो मात्र विकास गोवारी. सलग धावून 3 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. काय ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. या ताळमेळच्या जोरावर दोन्ही फलंदाज 3 धावा धावून पूर्ण करतात. धावसंख्या जलद गतीने पुढे जाते धावसंख्या होते ते 18. आपण विचार केला मातोश्री 11 या संघाचे पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा धावसंख्या होते ते 25 आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आयडियल अकॅडमी प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या झाली ते 18. आता मात्र तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करते उद्या दिनांक 26 जानेवारी 2026 पहिला सामना होणार आहे तो BBA रेड डेव्हिल्स लीगल विरुद्ध जिजाऊ फायटर. दोन्ही संघाचे कर्णधार तसे संघ नायक संघ मालक यांनी नोंद घ्यायचे. उद्या तुम्हाला ठीक सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी हजेरी लावायची आहे. BBA रेड डेव्हिल्स लीगल विरुद्ध जिजाऊ फायटर दोन्ही संघ या ठिकाणी आपली हजेरी. तर मी विनंती करेल BBA रेड डेव्हिल्स लीगल विरुद्ध जिजाऊ फायटर दोन्ही संघाचे जे संघ नायक तसेच संघ मालक विनंती आहे आपला संघ घेऊन या ठिकाणी 9 वाजता आपली हजेरी लावायची आहे नाहीतर तुम्हाला पॅनलला सामोरं जावं लागेल. तर या ठिकाणी गोलंदाज होता तो मात्र अनिकेत काटकर. जोरदार लॉब करतो या ठिकाणी फलंदाज आहे तो अभिनव शेठ. बऱ्याचशा उशिरानंतर येणारा अभिनव यांच्या बॅट मधून मोठा फटका 6 धावांसाठी लॉंग ऑनचं क्षेत्र निवडतोय आणि 6 धावेने धावसंख्या जलद गतीने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 28. काय फलंदाजी पाहायला मिळते याआधी प्रथमतः पहिल्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं अतुल म्हात्रेची तोफानी खेळी त्यानंतर मात्र नितीन पणाले आणि अभिनव शेठ तोडीस तोड उत्तर देताना ते मात्र मातोश्री 11 संघाला. आता मात्र येणारे 21 चेंडू 37 धावा अशी गरज असेल ती मात्र आयडियल अकॅडमी संघाला. पुन्हा एकदा जोरदार लॉब करण्याचा प्रयत्न केला होता तो मात्र अभिनव शेठ याने परंतु कुठेतरी वेगावर नियंत्रण ठेवले ते अनिकेत काटकर याने आणि त्या कारणाने चेंडू कुठेतरी फसवा निघाला आणि चेंडू मात्र गेला तो निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कामोठे मला नाव दिलं विकेट किपर नाव आहे तो म्हणजे विकास गोवारे. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लॉब करतोय देखला फटका सुरेख फटका. काय फटका पाहायला मिळतोय अभिनव शेठ यांच्या बॅटमधून. या फटक्याने पूर्णपणे क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय आणि 6 धावेने धावसंख्या पुढे जाते ती मात्र 34. अजूनपर्यंत सलामी जोडी मैदानामध्ये 65 धावांचा आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सज्ज आहे. काय फलंदाजी करताय आयडियल अकॅडमी संघाचे खेळाडू
अतिशय तुटून पडतात, अक्षरशः तुटून पडले ते मात्र मातोश्री इलेव्हन संघाच्या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा जागा बनवली, चेंडूला भिरकावलेलं फायलेच्या दिशेने 2 बॉल्स 4 धावांसाठी अभिनव सेठ रात्रीच्या सत्रामध्ये आपली तुफानी खेळी करताना बॅक टू बॅक येणार हा आणखी एक मोठा फटका. या आधीच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर येणार हा चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा जलद गतीने पुढे वाढते, धावसंख्या होते 38. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 19 चेंडू 27 धावा, 19 चेंडू 27 धावा. अनिकेत काटकर चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय, पाहावं लागेल लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होता की काय, परंतु एक लेझी क्रिकेट पाहायला मिळते. ज्या ठिकाणी चेंडू अडवला गेला पाहिजे होता पण त्या ठिकाणी कुठेतरी चूक करतो क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा मात्र होतोय. आयडियल अकॅडमी संघाला मिळतील 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या होते ती मात्र 42. आता मात्र समीकरण जवळ आणताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूला अभिनव तर दुसऱ्या बाजूला नितीन पनाले. येणारे असले 18 चेंडू आणि गरज असेल तर 23 धावसंख्येची. 18 चेंडू 23 धावा, 18 चेंडू 23 धावा. आपण विचार केला फलंदाजीचा, सलामी फलंदाज 5 चेंडू मध्ये 15 धावा कुठून काढल्या त्या मात्र नितीन पनाले आणि त्याच्यापेक्षा जोरदार बहारदार फलंदाजी केली ती अभिनव याने. 7 चेंडू 27 धावा. चांगलं योगदान 100% इपट दाखवताना या ठिकाणी अभिनव सेठ. आता मात्र येणारे 18 चेंडू 23 धावा रोखण्यासाठी मातोश्री इलेव्हन या संघाकडून नौपाडा एक्सप्रेस दुर्वेश गोवार येतो, पाहावं लागेल. 18 चेंडू 23 धावा. समोर मात्र फलंदाज सज्ज असेल तो नितीन पनाले. पहिला चेंडू घेऊन दुर्वेश तयार. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न बसतो, बॅटची एज लागून चेंडू जातो थोड्या सर्कल मध्ये. त्या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय नितीन पनालेच्या स्वरूपात. मोठा धक्का आयडियल अकॅडमी संघाला. गरज होती मोठ्या फटक्याची परंतु कुठेतरी नियंत्रण भडकवून बसले ते नितीन पनाले आणि त्याचा फायदा मात्र घेतो या ठिकाणी मातोश्री इलेव्हन संघाला मिळालेला हा पहिला धक्का. आणि दुर्वेश गोवार या खेळाडूला या गोलंदाजाला मिळालेलं पहिलं यश. एक यशस्वी असा गोलंदाज. चांगली सुरुवात केली आपल्या संघामार्फत, आपल्या मातोश्री इलेव्हन संघामार्फत. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावून दिला, विकेटचं पतन होतं या ठिकाणी. एक गडी बाद 42 धावसंख्या. आता मात्र समीकरण 17 चेंडू 23 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो निखिल कदम. छोटा पॅकेज बडा धमाका. आजचा दिवस हा निखिल कदमचा असेल कारण चांगली गोलंदाजी राहिली, चांगली फलंदाजी केली या खेळाडूने. त्यासाठीच की काय त्याला वनडाऊनच्या जागेवरती ओरणी लागते, पाहावं लागेल. दुर्वेश गोवार पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगवान वेग आणि वेग दिसून आला चेंडू मार्फत. काय चेंडू फेकला तो दुर्वेश गोवार याने. धारदार गोलंदाजी आणि कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल दुर्वेशला आपल्या संघासाठी. येणारे 16 चेंडू 23 धावा. येणारे 4 चेंडू अतिशय महत्वाचे असेल दुर्वेश गोवार याचे आणि 4 चेंडू अतिशय सुरेख टाकावे लागतील. पुन्हा एकदा उद्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू कुठेतरी विकेट किपर चूक करून बसतो, त्याचा फायदा उठवतो या ठिकाणी फलंदाजी. मला वाटतं या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी 1 धाव मिळाली त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणामुळे फायदा होत आहे. या ठिकाणी वाईट +4 एकूण 5 धावा या ठिकाणी मिळतील आणि पूर्णपणे फायदा होतोय तो संघ आयडियल अकॅडमी संघाला. आता मात्र समीकरण जवळ येते. 16 चेंडू 18 धावा. 16 चेंडू 18 धावा. आधीच कुठेतरी धावांची लयलूट झाली होती, त्याच्यात आणखी भर पाडली ती फायनलच्या क्षेत्रातील क्षेत्ररक्षकाने. कुठेतरी चूक करून बसला. 5 धावा भेटल्या चेंडूवरती. चांगला चेंडू होता, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. त्याचा प्रयत्न केला होता लॉप करण्याचा परंतु 2 धावा धावून पूर्ण करतात अतिशय चित्त्याच्या चप्प्याने दोन्ही फलंदाज. एका बाजूला निखिल तर दुसऱ्या बाजूला अभिनव. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 49. आता मात्र येणारे 15 चेंडू 16 धावा. येणारे 3 चेंडू अतिशय महत्वाचे असतील ते मात्र दुर्वेश गोवार याच्यासाठी. येणारे 3 चेंडू महत्वाचे असतील ते मात्र मातोश्री इलेव्हन संघासाठी. तर पाहावं लागेल 15 चेंडू 16 धावा खेळण्यासाठी फलंदाज तयार होतो निखिल कदम. पाहावं लागेल
निखिल कदम. चांगला चेंडू उसळी घेणारा चेंडूला अप्पर कट करतोय. अतिशय चाणक्य बुद्धीने तो मात्र निखिल कदम आणि हुशारीने एक चौकार मिळवून देतो आपल्या संघाला. या चौकारांची धावसंख्या होते ते मात्र 53. संघाचं अर्धशतक फलकावर लागताना दिसते. धावसंख्या तब्बल होता 53. आता मात्र येणारे 14 चेंडू 12 धावा. 14 चेंडू 12 धावा. ध्रुवेश गोवारी कोणती मोठी कामगिरी करेल हे नक्की या 2 चेंडूवरती प्रश्नचिन्ह असेल. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न बसतो. नक्कीच कमबॅक करून देतो ध्रुवेश गोवारी आपल्या संघासाठी म्हणजेच मातोश्री संघासाठी. आता मात्र 1 चेंडू या ठिकाणी कमी होते. येणारे 13 चेंडू असतील. धावसंख्येची वेळ असतील 12. पाहावं लागेल नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार होईल याच्यामध्ये काही शंका नाही. ध्रुवेश गोवारी तर नवीन फलंदाज निखिल कदम यांचे जवळ येतो मैदानामध्ये. आणखी एक मोठा बलाढ्य असा फलंदाज गणेश कटके. तर येणारे 13 चेंडू असतील. 13 चेंडू मध्ये 12 धावा कराव्या लागतील. त्यासाठी की काय वरच्या क्रमांकामध्ये गणेश कटके यांची ओरणी लागते. तर पाहावं लागेल ध्रुवेश गोवारी समोर असेल फलंदाज गणेश कटके. पहिला चेंडू आकोटा चेंडू चर्चा छातीच्या जवळून जाणारा छातीला स्पर्श करत जाणारा चेंडू होतो निर्धाव ध्रुवेश गोवारी यांचा. आता मात्र समीकरण समान अवस्थेमध्ये. येणारे 12 चेंडू 12 धावा. येणारे 12 चेंडू 12 धावा म्हणजे इथून पुढे 2 षटकं बाकी. 12 चेंडू बाकी आणि येणारा प्रत्येक चेंडू हा महत्वाचा ठरेल तर दोन्ही संघासाठी. तर पाहावं लागेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 12 धावा कराव्या लागतील त्या आयडियल अकॅडमी संघाला आणि 12 चेंडू मध्ये 12 धावा रोखाव्या लागतील त्या मात्र मातोश्री 11 संघाला. आणि पाहावं लागेल 12 चेंडू मध्ये 12 धावा रोखण्यासाठी कोणता गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होईल. कारण अतिशय रोमांचक सामना. प्रत्येक चेंडू महत्वाचा. प्रत्येक विकेट या ठिकाणी महत्वाचा असेल. तर पाहावं लागेल गोलंदाज येतोय तो गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू लॉब करतो अभिनव सेठ. आपल्या फलंदाजीचा नमुना या ठिकाणी जात होते. काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते अभिनव सेठ यांच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती मात्र 59. पहिला चेंडू टाकला होता. गोलंदाज होते ते मात्र गोलंदाज पुन्हा एकदा चांगला चेंडू आकोटा चेंडूचा वेळ घेतला. बॅक फुटला जाऊन खेळलेला हा फटका तो मात्र अभिनव सेठ यांचा. आणि नक्कीच या ठिकाणी 1 धावावर समाधान मानतोय. तर सतीश आबा या नावाने त्यांना ओळखले जातात. ते गोलंदाजीसाठी आलेत. तिसरं माफ करा 4थं षटक घेऊन नक्कीच आता मात्र उर्वरित 11 चेंडू 6 धावा खेळण्यासाठी सज्ज असेल तो फलंदाज माफ करा गणेश कटके. सुंदर फटका बॅटच्या रडार मध्ये आलेला हा फटका चेंडूला पाठवून दिले मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि हा येणारा विजयी फटका तो मात्र गणेश कटके यांच्या बॅट मधून या ठिकाणी सामना जिंकतो तो मात्र संघ आयडियल अकॅडमी. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतो. आयडियल अकॅडमी संघ तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा.